श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. आजचा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर स्वतःच्या जीवनात उतरवण्यासाठी आहे. कारण आज आपण अशा सत्याबद्दल बोलणार आहोत ज्यापासून या जगात कोणीही सुटलेले नाही. कर्माचे भोग भोगावेच लागतात. हे वाक्य लहान आहे पण त्यामागे संपूर्ण जीवनाचे रहस्य दडलेले आहे. मित्रांनो, अनेकदा आपण देवाला विचारतो, स्वामी, मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याच आयुष्यात इतकी दुःखे का? काही जण म्हणतात, मी रोज नामस्मरण करतो, पूजा करतो, दानधर्म करतो, तरी संकटे माझ्या दारातच का येतात? तर काही जणांना वाटते, जे लोक फसवणूक करतात, खोटे बोलतात, दुसऱ्याला त्रास देतात, ते मात्र सुखात आहेत. पण भक्त हो, दिसते ते नेहमीच सत्य नसते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की प्रत्येक जीव आपल्या कर्मांचे ओझे घेऊन जन्माला येतो. आज जे घडत आहे ते कदाचित कालच्या कर्मांचे फळ असते आणि आज आपण जे करत आहोत त्याचे फळ उद्या आपल्या वाट्याला येणारच असते. म्हणूनच स्वामी म्हणतात, वाईट कर्माची सावली कितीही दूर पळाली तरी एक दिवस ती पुन्हा आपल्या पायाशी येऊन उभी राहते. आणि चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळाले तरी ते आयुष्यभर आनंद देऊन जाते. आजचे हे प्रवचन तुमच्या मनाला स्पर्श करेल. कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे आज मिळतील. त्यामुळे या व्हिडिओचा एकही क्षण सोडू नका. शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. आता एक छोटीशी कथा ऐका. एका गावात दोन शेतकरी राहत होते. एक प्रामाणिक, कष्टाळू आणि समाधानी होता. दुसरा मात्र कपटी, स्वार्थी आणि लोभी होता. एके दिवशी लोभी शेतकऱ्याने शेजाऱ्याच्या शेताची सीमा रात्रीच्या अंधारात थोडी पुढे सरकवली. त्याला वाटले, कोणी पाहिले नाही, आता ही जमीन माझी झाली. काही दिवस तो आनंदात राहिला. पण वर्ष उलटले. त्याच वर्षी त्याच्या शेतात रोग पडला. पिके वाळून गेली. गुरे आजारी पडली. घरात सतत भांडणे सुरू झाली. कितीही प्रयत्न केले तरी शांतता मिळेना. दुसरीकडे ज्याची जमीन बळकावली गेली होती तो स्वामींचे नाम घेत राहिला. त्याने सूड घेतला नाही. तो म्हणाला, स्वामी पाहत आहेत, न्याय त्यांच्या हातात आहे. काही महिन्यांनी सरकारी मोजणी झाली. सत्य बाहेर आले. बळकावलेली जमीन परत मिळाली. गावात त्या लोभी माणसाची बदनामी झाली. त्याने जे मिळवले होते तेही गेले आणि मान सन्मानही गेला. ही कथा आपल्याला शिकवते की माणूस जगापासून लपू शकतो पण स्वतःच्या कर्मांपासून कधीच लपू शकत नाही. भक्त हो, कर्म म्हणजे फक्त मोठी पापे किंवा मोठी पुण्ये नाहीत. आपल्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत कर्म दडलेले असते. एखाद्याचे मन दुखावणे, खोटे बोलणे, विश्वासघात करणे, गरजूला मदत न करणे ही देखील कर्मे आहेत. आणि एखाद्याच्या डोळ्यात आनंद आणणे, संकटात आधार देणे, आई वडिलांची सेवा करणे, प्रामाणिकपणे कष्ट करणे ही देखील कर्मेच आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की परमेश्वर शिक्षा देण्यासाठी बसलेला नाही, पण निसर्गाचा नियम मात्र अटळ आहे. जसे बी पेराल तसेच पीक उगवेल. आंब्याचे बी पेरून कडुनिंबाचे झाड उगवेल अशी अपेक्षा कोणी करत नाही. मग वाईट कर्म करून चांगल्या फळाची अपेक्षा आपण का करावी? जीवनात काही लोक विचारतात, मी इतका चांगला असूनही मला दुःख का? त्याचे उत्तरही स्वामी देतात, आजचे दुःख हे कदाचित जुन्या कर्मांचे फेडणे आहे. पण जर आजही तुम्ही चांगुलपणा सोडला नाही तर उद्याचे आयुष्य नक्कीच उजळेल. लक्षात ठेवा, संकट ही शिक्षा नसते, अनेकदा ती शुद्धीची प्रक्रिया असते. सोन्याला तेज येण्यासाठी अग्नी सहन करावा लागतो. हिरा घडण्यासाठी घाव सहन करावे लागतात. तसेच माणसालाही संकटातूनच खरे सामर्थ्य मिळते. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नका. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. चुकीची कर्मे सोडा. चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारा. कारण कर्माचे फळ उशिरा मिळाले तरी ते कधीच चुकत नाही. आजपासून एक संकल्प करा, कोणाचे वाईट करणार नाही, खोटे बोलणार नाही, शक्य तितक्या लोकांना मदत करीन, आई वडिलांचा आदर करीन, स्वामींचे नाम रोज घेईन आणि कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा सोडणार नाही. भक्त हो, तुम्ही आज जे ऐकत आहात ते केवळ शब्द नाहीत, हे जीवन बदलणारे सत्य आहे. या सत्याला मनापासून स्वीकारले तर तुमच्या आयुष्यातील अनेक दुःखांचे ओझे हलके होईल. आजचे हे प्रवचन पुढे आणखी गहन होणार आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत कर्माचा हिशेब कसा चालतो, चांगल्या माणसालाच दुःख का येते आणि स्वामी समर्थांच्या कृपेने कर्मबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता. आणखी एक नम्र विनंती, जर आतापर्यंतचे हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर कृपया हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. शेवटपर्यंत आमच्या सोबत नक्की रहा. पुढे येणारा प्रत्येक विचार तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. अनेक वेळा एका योग्य विचारामुळे संपूर्ण आयुष्य बदलते. त्यामुळे शेवटपर्यंत एकाग्रतेने ऐका, स्वामींचे नाम मनात घ्या आणि हा अमूल्य संदेश आपल्या कुटुंबियांपर्यंतही पोहोचवा. भक्त हो, जीवनात एक गोष्ट आपण नेहमी पाहतो,
काही लोक दिवसरात्र मेहनत करतात, कोणालाही फसवत नाहीत, कोणाचे मन दुखावत नाहीत, तरी त्यांच्या वाट्याला संकटेच येतात. आणि दुसरीकडे काही लोक खोटेपणा, कपट, स्वार्थ आणि अहंकाराने जगतात, तरी त्यांच्याकडे पैसा, प्रतिष्ठा आणि सुख दिसते. हे पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, हा कसला न्याय? परंतु स्वामी समर्थ महाराज सांगतात, घाई करू नका. परमेश्वराच्या न्यायाला वेळ लागतो, पण अन्याय कधीच होत नाही. भक्त हो, आपण चित्रपटाचा फक्त एक प्रसंग पाहतो, पण स्वामी संपूर्ण कथा पाहतात. आपल्याला आजचा दिवस दिसतो, पण स्वामींना काल, आज आणि उद्याचे सर्व कर्म दिसतात. जसे शेतकरी बी पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पीक कापायला जात नाही, तसेच कर्माचे फळही लगेच मिळत नाही. काही कर्मांचे फळ काही दिवसांत मिळते, काहींचे काही वर्षांनी, तर काहींचा हिशेब जन्मोजन्मी चालतो. म्हणूनच कोणाचे सुख पाहून मत्सर करू नका आणि स्वतःच्या दुःखामुळे देवावर रागही करू नका. स्वामी म्हणतात, देव उशीर करतो, पण अंधारात ठेवत नाही. योग्य वेळ आली की सत्य स्वतः उभे राहते. एक प्रसंग ऐका. एका नगरात एक व्यापारी राहत होता. तो लोकांना गोड बोलून फसवत असे. वजनात फसवणूक, पैशात कपट आणि व्यवहारात खोटेपणा हेच त्याचे आयुष्य होते. काही वर्षांत तो खूप श्रीमंत झाला. त्याच नगरात दुसरा एक वृद्ध माणूस होता. तो लहानसे दुकान चालवत होता. कमी नफा मिळाला तरी तो कधी खोटे बोलत नसे. लोकांना योग्य वस्तू देत असे. गरिबांना उधारीही देत असे. लोक म्हणायचे, प्रामाणिक राहून काय उपयोग? बघ त्या व्यापाऱ्याला किती मोठा झाला. एके दिवशी अचानक त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या गोदामाला आग लागली. वर्षानुवर्षे साठवलेली संपत्ती काही तासांत राख झाली. त्याच्यावर कर्ज झाले. ज्यांच्याशी त्याने कपट केले होते, तेच लोक त्याच्यापासून दूर गेले. आणि तो वृद्ध, त्याच्या दुकानाला गावातील लोकांनी स्वतःहून मदत केली. कारण त्याने आयुष्यभर विश्वास कमावला होता. पैसा गेला तर परत मिळू शकतो, पण विश्वास गेला तर सर्व काही संपते. भक्त हो, ही फक्त कथा नाही, हा जीवनाचा नियम आहे. वाईट कर्म माणसाला काही काळवर नेताना दिसते, पण त्याच कर्माचे ओझे त्याला एक दिवस खालीही आणते. स्वामी समर्थ म्हणतात, कर्मापासून कोणीही मोठे नाही. राजा असो किंवा रण, प्रत्येकाला आपल्या कर्माचा लेखाजोखा द्यावाच लागतो. आज जर तुम्ही एखाद्याचे मन दुखावले असेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. मनापासून क्षमा मागा, कारण अहंकाराने वाकत नाही तो माणूस, पण कर्म त्याला एक दिवस नक्की वाकवते. कधी कधी आपण रागाच्या भरात असे शब्द बोलतो की समोरचा आयुष्यभर विसरत नाही. त्या क्षणी आपल्याला वाटते, मी जिंकलो. पण स्वामी सांगतात, जिथे दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात, तिथे तुमच्या कर्माच्या वहीत एक नवीन हिशेब लिहिला जातो. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा, कारण तलवारीची जखम भरून निघते, पण शब्दांची जखम अनेकदा आयुष्यभर राहते. भक्त हो, तुमच्या घरात सुख नसेल, मनाला शांती नसेल, कामात अडथळे येत असतील, तर फक्त नशिबाला दोष देऊ नका. स्वतःकडेही एकदा शांतपणे पहा. मी कोणाचे मन दुखावले का? मी कोणाला फसवले का? मी आई वडिलांचा अपमान केला का? मी गरजू व्यक्तीकडे दुर्लक्ष केले का? मी माझ्या शब्दाने कोणाला रडवले का? हे प्रश्न स्वतःलाच विचारा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्या दिवशी माणूस स्वतःच्या चुका मान्य करतो, त्या दिवसापासून त्याचे नवीन भाग्य लिहिले जाऊ लागते. कर्म बदलायचे असेल तर विचार बदला. विचार बदलायचे असतील तर संगत बदला. संगत बदलायची असेल तर स्वामींच्या नामात मन रमवा. कारण जिथे नामस्मरण असते, तिथे विवेक जागा होतो. विवेक जागा झाला की चुकीची कर्मे आपोआप कमी होतात. आज अनेक लोक म्हणतात, आम्ही खूप पूजा करतो, तरी समस्या कमी होत नाहीत. स्वामी म्हणतात, फक्त पूजा करून उपयोग नाही, वागण्यातही पवित्रता आली पाहिजे. जर मंदिरात जाऊन बाहेर येताच आपण पुन्हा खोटे बोलत असू, पुन्हा फसवत असू, पुन्हा मत्सर करत असू, तर पूजा अपुरी आहे. खरी पूजा म्हणजे मन शुद्ध करणे. खरी आरती म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे. खरा प्रसाद म्हणजे प्रेम, क्षमा आणि दया वाटणे. आणि खरे दर्शन म्हणजे प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहणे. भक्त हो, लक्षात ठेवा, कर्माचा न्याय शांत असतो, पण अचूक असतो. स्वामींची कृपा अमर्याद असते, पण ती त्या भक्तावर अधिक वर्षावते जो स्वतःला बदलण्याची तयारी ठेवतो. म्हणून आजपासून असा संकल्प करा, मी कोणाचे वाईट करणार नाही. मी प्रामाणिकपणे जगणार. मी संकटातही स्वामींवरील विश्वास सोडणार नाही. आणि माझ्या प्रत्येक कृतीत प्रेम, दया आणि सत्य जपणार. कारण शेवटी माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही. ना पैसा, ना संपत्ती, ना पद, ना माननीय. सोबत जातात ती फक्त कर्मे. आणि त्याच कर्मांच्या आधारावर पुढचा मार्ग ठरतो. भक्त हो, आपण या पृथ्वीवर किती वर्षे जगतो यापेक्षा आपण कसे जगतो याला अधिक महत्त्व आहे. कारण आयुष्याची लांबी परमेश्वराच्या हातात असते, पण आयुष्याची गुणवत्ता आपल्या कर्मांवर अवलंबून असते. कित्येक लोक 100 वर्षे जगतात, पण त्यांच्या जाण्यानंतर त्यांना कोणी आठवत नाही.
तर काही लोक अल्पायुषी असतात, पण त्यांच्या चांगल्या कर्मांचा सुगंध शेकडो वर्षे समाजात दरवळत राहतो. म्हणूनच स्वामी समर्थ महाराज सांगतात, असे जगा की तुमच्या जाण्यानंतरही तुमची कर्मे तुमच्या नावाने बोलली पाहिजेत. माणूस अनेकदा स्वतःला खूप हुशार समजतो. तो म्हणतो, मी जे केले ते कोणालाच कळले नाही. पण तो एक गोष्ट विसरतो की जगाला कळले नाही म्हणून परमेश्वरालाही कळले नाही, असे कधीच होत नाही. देवाच्या न्यायालयात साक्षीदार लागत नाहीत, पुरावे शोधावे लागत नाहीत आणि खोट्या गोष्टींना स्थान नसते. तिथे फक्त कर्म बोलत असते. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती यांची नोंद होत असते. म्हणूनच स्वामी सांगतात, एकांतात सुद्धा चुकीचे कर्म करू नका, कारण एकांतात तुम्ही एकटे नसता. तुमच्या प्रत्येक श्वासाचा साक्षीदार परमेश्वर असतो. आजच्या काळात माणूस पैसा कमावण्यासाठी धडपडत आहे. पैसा हवा, घर हवे, गाडी हवी, मोठेपणा हवा, मान सन्मान हवा. हे सर्व मिळवण्यात काहीच गैर नाही. पण जर हे सर्व मिळवण्यासाठी आपण सत्याचा त्याग केला, प्रामाणिकपणा विकला, दुसऱ्याचे हक्क हिसकावून घेतले, एखाद्याला रडवले, एखाद्याचा विश्वास तोडला, तर लक्षात ठेवा की अशी संपत्ती सुख देत नाही. अशा पैशातून बाहेरून वैभव दिसते, पण घरात शांतता राहत नाही. म्हणूनच काही लोक श्रीमंत असूनही रात्री शांत झोपू शकत नाहीत, तर काही गरीब असूनही समाधानाने झोपतात. कारण झोप पैशाने मिळत नाही, ती स्वच्छ अंतःकरणाने मिळते. एक छोटासा प्रसंग ऐका. एका संतांकडे एक श्रीमंत माणूस गेला. त्याने विचारले, महाराज, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मोठे घर आहे, नोकर चाकर आहेत, पण मनाला शांती नाही. असे का? संतांनी त्याला एका काचेच्या ग्लासात स्वच्छ पाणी भरून दिले आणि त्यात एक मुठभर मीठ टाकले. ते पाणी पिण्यास सांगितले. त्या माणसाने एक घोट घेतला आणि लगेच थुंकला. तो म्हणाला, हे पाणी खूप खारट आहे. संतांनी त्याच मिठाची मुठ जवळच्या तलावात टाकली आणि म्हणाले, आता या तलावाचे पाणी पिऊन बघ. त्याने पाणी प्यायले आणि म्हणाला, हे तर अगदी गोड आहे. संत हसले आणि म्हणाले, दुःख हे या मिठासारखे असते, पण तुझे मन जर त्या छोट्या ग्लासासारखे संकुचित असेल तर थोडेसे दुःखही असह्य वाटेल. आणि जर मन तलावासारखे विशाल केलेस तर मोठी संकटे सुद्धा तुला तोडू शकणार नाहीत. भक्त हो, स्वामी समर्थही हेच शिकवतात. मन मोठे करा, क्षमा करायला शिका, दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका. मत्सर, राग, द्वेष, अहंकार आणि लोभ यांना मनातून बाहेर काढा. कारण हीच 5 विषारी बीजे माणसाचे भाग्य उद्ध्वस्त करतात. ज्या घरात सतत भांडणे होतात, जिथे कटू शब्द बोलले जातात, जिथे वडीलधाऱ्यांचा अपमान होतो, जिथे गरिबांना तुच्छ लेखले जाते, त्या घरात लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. आणि ज्या घरात प्रेम असते, नम्रता असते, देवाचे नाम असते, तिथे संकटे आली तरी ती जास्त काळ थांबत नाहीत. कधी कधी परमेश्वर आपल्याला लगेच सुख देत नाही, कारण तो आपल्याला अधिक मजबूत बनवत असतो. जसे आई आपल्या लहान मुलाला चालायला शिकवते, ती त्याचा हात काही क्षण सोडते. मुलगा पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा चालतो. त्यावेळी मुलाला वाटते की आईने साथ सोडली, पण प्रत्यक्षात आई त्याच्याकडेच पाहत असते. तसेच स्वामी आपल्या भक्तांकडे सतत लक्ष ठेवून असतात. काही वेळा ते आपल्याला संकटातून स्वतः मार्ग शोधू देतात, कारण त्यातूनच श्रद्धा मजबूत होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाचे खरे ज्ञान मिळते. म्हणून भक्त हो, आज जर तुमच्या जीवनात कठीण काळ चालू असेल तर स्वतःला संपलेले समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या आनंदासाठी तयार करत असतील. रात्रीचा अंधार जितका गडद असतो, तितकी पहाट जवळ आलेली असते. त्यामुळे संकटांना शाप समजू नका. ती तुमच्या जीवनाला दिशा देणारी परीक्षा समजा. परीक्षा संपल्यानंतरच यशाचे फळ मिळते. लक्षात ठेवा, कर्माचे नियम बदलत नाहीत, पण स्वामींची कृपा त्या भक्ताचे ओझे हलके करते जो पश्चात्ताप करतो, स्वतःला बदलतो आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा निश्चय करतो. म्हणून आजपासून एकच संकल्प करा, कोणाचे वाईट करणार नाही, कोणाचा हक्क हिरावून घेणार नाही, कोणाचे मन दुखावणार नाही आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करणार. कारण शेवटी कर्मच आपले भाग्य घडवते आणि स्वामींची कृपा त्या भाग्याला उज्ज्वल बनवते. भक्त हो, या जगात प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधात धावत आहे. प्रत्येकाला वाटते की मला सुख मिळावे, माझे घर आनंदाने भरून जावे, माझी मुले यशस्वी व्हावीत, माझ्या आयुष्यात संकटे येऊ नयेत. पण या सर्व इच्छांच्या मागे धावताना आपण एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे सुख मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चांगले कर्म. कारण सुख हे बाजारात विकत मिळत नाही, ते आपल्या कर्मातून निर्माण होते. ज्या घरात सत्य असते, प्रामाणिकपणा असतो, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद असतो आणि स्वामी समर्थांचे नाम असते, त्या घरात उशिरा का होईना पण आनंद नक्की येतो. आज अनेक लोक म्हणतात, मी खूप मेहनत करतो तरी मला यश मिळत नाही. पण स्वामी समर्थ सांगतात, फक्त मेहनत पुरेशी नसते, मेहनतीसोबत नीतिमत्ता आणि संयमही आवश्यक असतो. कारण चुकीच्या मार्गाने मिळालेले यश काही काळासाठी चमकते,
पण योग्य मार्गाने मिळालेले यश आयुष्यभर प्रकाश देत राहते. म्हणूनच कधीही दुसऱ्याचा हेवा करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही फुले सकाळी उमलतात, काही संध्याकाळी, पण प्रत्येक फूल आपल्या वेळेवरच सुगंध पसरवते. तसेच प्रत्येक भक्ताला त्याच्या कर्मानुसार आणि योग्य वेळी फळ मिळते. एक प्रसंग आठवतो. एका गुरूंनी आपल्या शिष्याला 2 मातीची भांडी दिली. एका भांड्यात सुगंधी चंदन भरले होते आणि दुसऱ्या भांड्यात कोळसा. गुरु म्हणाले, दोन्ही भांडी डोक्यावर घेऊन गावभर फिरून ये. शिष्य परत आला. त्याच्या कपड्यांना चंदनाचा सुगंधही लागला होता आणि कोळशाची काळी धूळही. गुरु म्हणाले, ज्या वस्तूंच्या सहवासात राहशील त्यांचे गुण तुझ्यात उतरतील. भक्त हो, हेच आपल्या जीवनालाही लागू होते. आपण जर सतत रागीट, मत्सरी, खोटारड्या लोकांच्या सहवासात राहिलो तर त्यांच्या सवयी नकळत आपल्यात येतात. पण जर संतविचार, नामस्मरण आणि चांगल्या लोकांचा सहवास ठेवला तर आपले मन शुद्ध होत जाते. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो त्याच्या स्वतःच्या मनात असतो. राग, अहंकार, लोभ, मत्सर आणि स्वार्थ हे असे शत्रू आहेत की ते हळूहळू माणसाच्या आनंदाचा नाश करतात. रागाच्या एका क्षणात माणूस आयुष्यभराची नाती तोडतो. अहंकाराच्या एका निर्णयामुळे अनेक संधी गमावतो. लोभामुळे समाधान हरवतो आणि मत्सरामुळे स्वतःचे सुखही अनुभवू शकत नाही. म्हणून प्रथम या शत्रूंवर विजय मिळवा. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जग जिंकण्याची गरज उरत नाही. भक्त हो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक संकटातही हसत राहतात? कारण त्यांचा विश्वास परिस्थितीवर नसतो, तो स्वामींवर असतो. ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याला भीती कमी वाटते. कारण त्याला माहीत असते की माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे स्वामींची काहीतरी योजना आहे. आपण एखाद्या लहान मुलासारखे आहोत. डॉक्टर इंजेक्शन देतात तेव्हा मुलाला वाटते की आई मला का थांबवत नाही, पण आईला माहीत असते की हे इंजेक्शन त्याच्या भल्यासाठी आहे. तसेच अनेक वेळा स्वामी आपल्या जीवनात काही वेदना येऊ देतात, कारण त्या वेदनांमधूनच भविष्यातील मोठे संकट दूर होत असते. म्हणून संकट आले की देवावर रागावू नका. त्या संकटात स्वतःला विचारा, स्वामी मला यातून काय शिकवत आहेत? हा प्रश्न विचारायला शिकलात तर प्रत्येक अडचण तुमची गुरु बनेल. प्रत्येक अश्रू तुम्हाला अधिक मजबूत करेल आणि प्रत्येक अपयश पुढच्या यशाची पायरी ठरेल. जीवनात पडणे चुकीचे नाही, पण होऊन उठण्याची इच्छा सोडणे ही खरी चूक आहे. स्वामी समर्थ कधीच त्या भक्ताला सोडत नाहीत जो संकटातही नामस्मरण सोडत नाही. लक्षात ठेवा, कर्माचा हिशेब संपत्तीने मिटत नाही, ओळखीने मिटत नाही, पदाने मिटत नाही. तो फक्त चांगल्या कर्मांनी, पश्चात्तापाने आणि परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊनच हलका होतो. म्हणून आजचा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस ठरवा. कोणाशी वाद असेल तर तो मिटवा. ज्यांचे मन दुखावले असेल त्यांची क्षमा मागा. आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. गरजवंताला मदतीचा हात द्या आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाने करा. कारण जिथे स्वामींचे नाम असते तिथे आशा असते, जिथे आशा असते तिथे धैर्य असते आणि जिथे धैर्य असते तिथे विजय निश्चित असतो. भक्त हो, लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच कोणाच्या आयुष्यात विनाकारण दुःख पाठवत नाही. प्रत्येक वेदनेमागे एक कारण असते, प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक अश्रूमागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. पण आपण इतके अधीर झालो आहोत की दुःख आले की लगेच देवाला दोष देतो. स्वामी, माझ्याच वाट्याला हे का? हा प्रश्न आपण वारंवार विचारतो. पण कधी स्वतःला विचारतो का, मी माझ्या आयुष्यात कोणती कर्मे करत आहे? कारण जेव्हा माणूस स्वतःच्या चुका पाहू लागतो तेव्हाच त्याच्या जीवनातील अंधार हळूहळू दूर होऊ लागतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात की माणूस स्वतःच्या भाग्याचा शिल्पकार आहे. आज तुम्ही जे विचार करता, जे बोलता आणि जे करता तेच उद्याच्या आयुष्याचे चित्र तयार करत असते. म्हणून प्रत्येक दिवस हा नवीन कर्म करण्याची संधी आहे. काल चुकीचे घडले असेल तर त्यावर रडत बसू नका. आज चांगले कर्म करा. कारण काल बदलता येत नाही, पण उद्या नक्की बदलता येतो. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून जो भक्त सत्याचा मार्ग स्वीकारतो त्याचे नशीबही बदलते. एक हृदयस्पर्शी कथा ऐका. एका वृद्ध आईचा एकुलता एक मुलगा मोठा अधिकारी झाला. पैसा आला, प्रतिष्ठा आली आणि हळूहळू अहंकारही आला. त्याला आपल्या वृद्ध आईची लाज वाटू लागली. एक दिवस त्याने आईला वृद्धाश्रमात सोडले. आईच्या डोळ्यांत अश्रू होते, पण तिने मुलाला एकच आशीर्वाद दिला, बाळा, स्वामी तुला सद्बुद्धी देवोत. काही वर्षांनी त्या अधिकाऱ्याचा व्यवसाय कोसळला, मित्र दूर गेले, पैसा संपला आणि ज्यांच्यासाठी त्याने आईला दूर केले होते तेच लोक त्याला सोडून गेले. एक दिवस तो निराधार अवस्थेत त्या वृद्धाश्रमात पोहोचला. तिथे त्याची आई अजूनही त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. आईने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, मी तुला कधीच शाप दिला नाही, पण कर्माचा नियम कुणासाठी बदलत नाही. त्या दिवशी त्या मुलाच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. भक्त हो,
या जगात आई वडिलांचे मन दुखावून कोणीही सुखी झाल्याचा इतिहास नाही. त्यांचे आशीर्वाद म्हणजेच स्वामींची कृपा असते. आजच्या काळात लोक मंदिरात मोठमोठे नारळ फोडतात, महागडे हार अर्पण करतात, पण घरात आई वडिलांशी 2 प्रेमाचे शब्द बोलत नाहीत. बाहेर दान करतात, पण घरातील माणसांना प्रेम देत नाहीत. स्वामी समर्थांना अशा दिखाऊ भक्तीची गरज नाही. त्यांना हवे आहे निर्मळ मन, सत्य आचरण आणि दयाळू स्वभाव. जर तुमच्या एका शब्दामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आले, तर तीच स्वामींची खरी पूजा आहे. जर तुमच्या मदतीमुळे एखाद्याचे दुःख कमी झाले, तर तोच सर्वात मोठा अभिषेक आहे. आणि जर तुमच्या क्षमेमुळे एखादे तुटलेले नाते पुन्हा जोडले गेले, तर त्याहून मोठे पुण्य दुसरे नाही. भक्त हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कर्म कधीही आवाज करत नाही. ते शांतपणे आपले काम करत असते. जसे सावली आपल्या मागे शांतपणे चालत असते, तसेच कर्म प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असते. तुम्ही कितीही दूर पळा, कितीही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, पण कर्माचा न्याय तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुसऱ्याला फसवण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहा. दुसऱ्याचा हक्क घेण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. कारण कष्टाने मिळालेला एक घासही समाधान देतो, पण अन्यायाने मिळालेली मेजवानी मनाची भूक कधीच भागवू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, संकट आले म्हणून रडू नका, संकट आले म्हणून घाबरू नका. त्या संकटातही माझे नाव घ्या. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. ही भावना ज्याच्या मनात निर्माण होते, त्याला जगातील कोणतीही शक्ती खचवू शकत नाही. कारण श्रद्धा हीच माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. पैसा संपतो, शरीर थकते, माणसे साथ सोडतात, पण श्रद्धा कधीच साथ सोडत नाही. आणि जिथे श्रद्धा असते, तिथे स्वामी समर्थांची कृपा नक्कीच असते. म्हणून भक्त हो, आजपासून तुमच्या आयुष्यात एक छोटासा बदल करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचे नाम घ्या. घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करा. कोणाशी कटुता असेल तर ती मिटवण्याचा प्रयत्न करा. कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमा मागा. आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचा विचार करा, आज माझ्या हातून कोणते चांगले कर्म झाले. हा प्रश्न जर रोज स्वतःला विचारलात, तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. कारण जिथे चांगले विचार जन्म घेतात, तिथेच चांगले कर्म निर्माण होते. आणि जिथे चांगले कर्म असते, तिथे स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव राहतात. भक्त हो, जीवनात एक वेळ अशी येते की माणूस पूर्णपणे थकून जातो. बाहेरून तो हसत असतो, पण आतून तुटलेला असतो. घरातील जबाबदाऱ्या, पैशाची चिंता, नात्यांतील ताण, अपयशाची वेदना आणि भविष्याची भीती यामुळे मन इतके अस्वस्थ होते की त्याला स्वतःचाच आधार उरत नाही. अशा वेळी अनेक जण म्हणतात, स्वामी, आता माझ्यात ताकद उरली नाही. पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्हाला वाटते की सर्व काही संपले आहे, त्या क्षणीच स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत असतात. कारण स्वामी कधीही भक्ताला एकटे सोडत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात की संकट हे तुमचे शत्रू नाही, तर ते तुमचे शिक्षक आहे. कारण सुखाच्या काळात माणूस अनेकदा देवाला विसरतो, पण दुःखाच्या काळात तो मनापासून परमेश्वराला हाक मारतो. म्हणूनच संकट माणसाला नम्र बनवते, संयमी बनवते आणि त्याला स्वतःची ओळख करून देते. जे दुःख तुम्हाला आज रडवत आहे, तेच दुःख उद्या तुम्हाला इतके मजबूत बनवेल की जगातील कोणतेही वादळ तुम्हाला डगमगवू शकणार नाही. एक छोटासा प्रसंग ऐका. एका गावात एक कुंभार होता. तो रोज माती मळायचा, तिला जोराने तुडवायचा, चाकावर फिरवायचा आणि नंतर भट्टीच्या तीव्र आगीत भाजायचा. एकदा एका मुलाने विचारले, काका, तुम्ही या मातीवर इतका अन्याय का करता? कुंभार हसला आणि म्हणाला, जर मी तिला मळले नाही, आकार दिला नाही आणि आगीत भाजले नाही, तर ही माती कधीच मजबूत घागर बनणार नाही. भक्त हो, हेच आपल्या जीवनात घडते. स्वामी जेव्हा आपल्याला संकटातून नेतात, तेव्हा ते आपल्याला शिक्षा देत नसतात. ते आपल्याला अधिक मजबूत, अधिक संयमी आणि अधिक परिपक्व बनवत असतात. आज जे दुःख सहन करत आहात, ते उद्या तुमच्या सामर्थ्याचे कारण बनणार आहे. माणूस अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करतो. तो म्हणतो, त्याच्याकडे सर्व काही आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. पण भक्त हो, प्रत्येकाच्या आयुष्याची परीक्षा वेगळी असते. प्रत्येकाच्या कर्मांचा हिशेब वेगळा असतो. म्हणून दुसऱ्याचे सुख पाहून दुःखी होऊ नका. तुम्हाला तुमच्या वेळेवर जे मिळणार आहे, ते जगातील कोणतीही शक्ती तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे तुमच्या नशिबात नाही, ते कितीही प्रयत्न केले तरी टिकणार नाही. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, कष्ट करा, प्रामाणिक राहा, पण फळाची चिंता माझ्यावर सोडा. भक्त हो, काही लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखावी? याचे उत्तर खूप सुंदर आहे. जेव्हा संकटातही तुमच्या मनात आशा जिवंत असते, जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटत असूनही मनातून एक आवाज येतो की सगळं ठीक होईल, जेव्हा कोणीही साथ देत नसतानाही तुम्ही पुन्हा उभे राहण्याचे धैर्य दाखवता,
तेव्हा समजून घ्या की स्वामी समर्थ अदृश्यपणे तुमचा हात धरून आहेत. कारण स्वामींची कृपा नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसते असे नाही, अनेकदा ती धैर्य, संयम, योग्य विचार आणि योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनाच्या रूपात मिळते. आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख निर्माण करणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यांत अश्रू आणून स्वतःच्या घरात आनंद टिकत नाही. म्हणून शक्य तितके प्रेम वाटा, क्षमा करा, मदत करा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. कारण शेवटी या जगात तुमच्यासोबत फक्त तुमची कर्मे जाणार आहेत. पैसा, संपत्ती, पद, प्रसिद्धी हे सर्व इथेच राहणार आहे. पण तुम्ही केलेले प्रत्येक चांगले कर्म स्वामींच्या चरणी तुमच्यासाठी प्रकाशाचा दीप बनून उभे राहील. म्हणून भक्त हो, प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना मनाला पश्चात्ताप वाटू नये आणि सकाळी उठताना स्वामींच्या नावाने नवीन दिवसाची सुरुवात करण्याचे समाधान मिळावे. भक्त हो, माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःच्या कर्मांचा विसर पडणे. आपण दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात इतके व्यस्त होतो की स्वतःच्या चुका आपल्याला दिसेनाशा होतात. अमुक व्यक्तीने माझ्याशी असे केले, तमुक व्यक्तीने माझा अपमान केला, त्याने मला फसवले, त्याने माझी साथ सोडली, असे म्हणत आपण संपूर्ण आयुष्य घालवतो. पण एकदाही स्वतःला विचारत नाही की मी कोणाच्या आयुष्यात काय पेरले आहे. कारण ज्या शेतात आपण काटे पेरतो त्या शेतातून फुले उगवण्याची अपेक्षा कशी करणार. स्वामी समर्थ महाराज सांगतात, स्वतःचे मन तपासा, स्वतःच्या कर्मांचे परीक्षण करा. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःला सुधारा. हे ज्याला समजते त्याच्या आयुष्यात परिवर्तन सुरू होते. अनेक वेळा परमेश्वर आपल्याला अशा लोकांच्या रूपाने भेटतो जे आपल्याला त्रास देतात. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. कारण जे लोक आपल्याशी कठोर वागतात ते आपल्याला संयम शिकवतात. जे आपला अपमान करतात ते आपल्यातील अहंकार मोडतात. जे आपली साथ सोडतात ते आपल्याला स्वामींचा खरा आधार काय असतो हे शिकवतात. म्हणून प्रत्येक प्रसंगाला शत्रू समजू नका. काही प्रसंग हे स्वामींनी पाठवलेले धडे असतात. जो या धड्यांतून शिकतो तो जीवनात पुढे जातो. जो फक्त रडत बसतो तो त्याच जागी अडकून राहतो. एकदा एका संतांकडे एक तरुण आला. त्याच्या डोळ्यांत राग होता. तो म्हणाला, महाराज, ज्यांनी मला फसवले त्यांना देवाने शिक्षा का दिली नाही. संतांनी शांतपणे त्याला एक कोळसा हातात दिला आणि म्हणाले, हा कोळसा दुसऱ्यावर फेक. तरुणाने कोळसा घट्ट पकडला. काही वेळात त्याचा हात काळा झाला आणि गरम कोळशामुळे त्याला वेदना होऊ लागल्या. संत म्हणाले, दुसऱ्यावर फेकण्यासाठी तू आधी स्वतःच जळत आहेस. राग, सूड आणि द्वेष यांचेही असेच असते. ज्याला तू शिक्षा समजतोस ती शिक्षा आधी तुलाच भोगावी लागते. भक्त हो, हे शब्द आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे आहेत. क्षमा करणे म्हणजे दुसऱ्याला मुक्त करणे नव्हे, तर स्वतःला वेदनेच्या कैदेतून मुक्त करणे होय. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की ज्या माणसाच्या मनात दया असते त्या माणसाच्या जीवनात देवाचा वास असतो. तुम्ही किती मोठी पूजा करता, किती जप करता, किती दान करता, यापेक्षा तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल प्रेम आहे का हे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा भुकेला माणूस तुमच्या दारात आला आणि तुम्ही त्याला प्रेमाने एक घास दिला तर ते 1000 दिवे लावण्यापेक्षा मोठे पुण्य आहे. एखादा दुःखी माणूस तुमच्याशी 2 शब्द बोलून हलका झाला तर तीच स्वामींची खरी सेवा आहे. कारण देवाला सोन्याचे सिंहासन नको असते, त्याला प्रेमाने भरलेले हृदय हवे असते. भक्त हो, जीवनात जेव्हा सर्व काही तुमच्या मनासारखे घडत नाही तेव्हा निराश होऊ नका. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात. प्रत्येक वळणावर ती थांबत नाही, ती वाहत राहते. म्हणूनच ती शेवटी समुद्राला मिळते. तसेच तुमचे जीवनही आहे. प्रत्येक अडथळा हा शेवट नसतो, तो पुढच्या प्रवासातील एक वळण असतो. त्या वळणावर विश्वास हरवू नका. स्वामींचे नाम सोडू नका. कारण जो भक्त चालत राहतो त्याच्यासाठी स्वामी नवीन मार्ग निर्माण करतात. लक्षात ठेवा, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक असे जे संकट आले की देवाला विसरतात आणि दुसरे असे जे संकट आले की देवाला अधिक घट्ट धरून ठेवतात. पहिल्या प्रकारचे लोक परिस्थितीसमोर हार मानतात. दुसऱ्या प्रकारचे लोक परिस्थिती बदलून दाखवतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे भक्त आहात हे संकटाच्या वेळी ठरते. सुखात देवाचे नाव घेणे सोपे असते, पण दुःखातही श्रद्धा टिकवणे हीच खरी भक्ती आहे. म्हणून भक्त हो, आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनात वेदना असेल तर ती त्यांच्याजवळ व्यक्त करा. कारण जग कदाचित तुमच्या अश्रूंची किंमत करणार नाही, पण स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक अश्रूचा अर्थ जाणतात. ते तुमच्या मनातील न बोललेले शब्दही ऐकतात. योग्य वेळ आली की ते तुमच्या आयुष्यात असा प्रकाश आणतात की मागील सर्व अंधार क्षणात नाहीसा झाल्यासारखा वाटतो. म्हणून धीर सोडू नका, विश्वास सोडू नका आणि चांगली कर्मे करणे कधीही सोडू नका. कारण कर्माचा नियम अटळ आहे, पण स्वामींची कृपा त्या नियमालाही मंगल फल देण्याची शक्ती ठेवते.
भक्त हो, जीवनात काही क्षण असे येतात की आपण आकाशाकडे पाहून फक्त एकच प्रश्न विचारतो, स्वामी, अजून किती परीक्षा घ्याल? डोळ्यांत अश्रू असतात, मनात असंख्य प्रश्न असतात आणि भविष्य पूर्णपणे अंधारलेले वाटत असते. अशा वेळी अनेक जण श्रद्धा सोडतात. काही लोक म्हणतात, इतकी पूजा केली, इतके नाम घेतले, तरी माझ्याच वाट्याला दुःख का? पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, भक्ताची परीक्षा ही त्याला तोडण्यासाठी नसते, तर त्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी असते. जसा पर्वत जितका उंच असतो तितके त्यावर पोहोचण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात, तसेच मोठे सुख मिळण्यापूर्वी मोठ्या परीक्षा येतात. म्हणून परीक्षा पाहून घाबरू नका. परीक्षा म्हणजे स्वामींनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास आहे. आजच्या काळात माणूस देवाकडेही व्यवहाराच्या भावनेने जातो. स्वामी, माझे काम झाले तर मी नारळ फोडेन, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी दान करेन. पण खरी भक्ती व्यवहार करत नाही. खरी भक्ती समर्पण शिकवते. आई आपल्या मुलावर प्रेम करताना त्याच्याकडून काही मागते का? नाही. तसेच भक्तानेही स्वामींवर निस्वार्थ प्रेम करायला शिकले पाहिजे. कारण जिथे अपेक्षा कमी होतात तिथे मनाला खरी शांती मिळते, आणि जिथे शांती असते तिथे स्वामींची कृपा आपोआप उतरते. एक सुंदर कथा ऐका. एका गरीब शेतकऱ्याला दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. गावातील लोक त्याची चेष्टा करत म्हणायचे, तू इतकी पूजा करतोस, मग तुझ्या शेतातच पाऊस का पडत नाही? शेतकरी हसत फक्त एवढेच म्हणायचा, पाऊस माझ्या हातात नाही, पण बी पेरणे माझ्या हातात आहे. तो दरवर्षी आशेने बी पेरत राहिला. एक वर्ष असा आला की भरपूर पाऊस पडला. त्याच्या शेतात इतके भरघोस पीक आले की संपूर्ण गाव त्याच्याकडे पाहत राहिले. त्यावेळी तो म्हणाला, जर मी आधीच्या अपयशामुळे शेतीच सोडली असती तर आजचा आनंद मला कधीच मिळाला नसता. भक्त हो, ही कथा आपल्याला सांगते की परिणाम आपल्या हातात नसतात, पण प्रयत्न आणि चांगले कर्म आपल्या हातात असतात. म्हणून प्रयत्न कधीही थांबवू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात हरणे पाप नाही, पण प्रयत्न सोडणे हे मोठे पाप आहे. अनेक लोक शेवटच्या क्षणी हार मानतात आणि त्यांना हेही माहीत नसते की यश त्यांच्यापासून फक्त एक पाऊल दूर होते. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाने हार मानू नका. कारण जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास गमावतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने हरतो. पण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव असते त्याला पुन्हा उभे राहण्याची शक्ती नक्की मिळते. भक्त हो, लक्षात ठेवा, दुसऱ्याला दिलेले दुःख कधीतरी परत येतेच, आणि दुसऱ्याला दिलेला आनंदही अनेक पटींनी परत येतो. म्हणून आयुष्यात शक्य तितके चांगले शब्द बोला, कारण शब्द हेही कर्मच असतात. तुमच्या एका प्रेमळ वाक्यामुळे एखाद्याचा संपूर्ण दिवस आनंदी होऊ शकतो. तुमच्या एका कठोर वाक्यामुळे एखाद्याचे आयुष्यभराचे दुःख वाढू शकते. म्हणून बोलताना विचार करा. स्वामी समर्थ सांगतात, जिभेवर नियंत्रण ठेवणारा माणूस अनेक संकटांपासून स्वतःला वाचवतो. आज जर तुमच्या घरी शांतता नसेल तर प्रथम तुमच्या शब्दांकडे पहा. जर नात्यात दुरावा आला असेल तर प्रथम तुमच्या वागण्याचा विचार करा. कारण घर विटांनी बांधले जाते पण संसार प्रेमाने टिकतो. पैसा घर सजवू शकतो पण प्रेमच घराला मंदिर बनवते. आणि ज्या घरात प्रेम, क्षमा, संयम आणि स्वामींचे नाम असते त्या घरावर संकटे आली तरी ती कायमची राहत नाहीत. म्हणून भक्त हो, आजपासून कोणाबद्दलही कटुता मनात ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांच्यासाठीही स्वामींकडे सद्बुद्धीची प्रार्थना करा. कारण क्षमा करणारा माणूस कधीच लहान होत नाही, उलट तो स्वामींच्या अधिक जवळ जातो. तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक छोटासा दिवा लावा. त्या दिव्याचा प्रकाश हळूहळू संपूर्ण अंधार दूर करेल. स्वामी समर्थांच्या चरणी विश्वास ठेवा, चांगली कर्मे करत राहा आणि धीर सोडू नका. कारण कर्माचे फळ निश्चित आहे आणि स्वामींची कृपा निश्चित वेळ आल्यावर तुमच्या जीवनात असा आनंद घेऊन येईल की आजचे सर्व दुःख तुम्हाला एका मौल्यवान शिकवणीसारखे वाटेल. भक्त हो, एक दिवस असा येतो की माणसाच्या हातातील सर्व काही सुटून जाते. ज्यासाठी आयुष्यभर धावपळ केली, ज्यासाठी दिवस रात्र कष्ट केले, ज्यासाठी कित्येक नाती तुटली, तो पैसा, ती संपत्ती, तो मान सन्मान, ते पद, त्या सर्व गोष्टी एका क्षणात मागे राहतात. शेवटी माणूस रिकाम्या हातानेच या जगातून निघून जातो. जन्मताना काही आणले नव्हते आणि जातानाही काही घेऊन जाता येत नाही. सोबत जातात ती फक्त दोन गोष्टी, स्वामींचे नाम आणि आपल्या कर्मांचा ठेवा. म्हणून स्वामी समर्थ महाराज वारंवार सांगतात, संपत्ती कमवा पण पुण्याची संपत्ती विसरू नका. कारण जगातली संपत्ती इथेच राहते पण पुण्याची संपत्ती तुमच्यासोबत पुढेही प्रवास करते. आज माणूस बँकेत पैसा जमा करतो, घरात सोनं जमा करतो, जमिनी विकत घेतो, मोठमोठ्या इमारती उभ्या करतो, पण आपल्या कर्मांच्या खात्यात काय जमा करत आहे याचा विचार फार कमी लोक करतात. भक्त हो, परमेश्वराच्या दरबारात नोटा चालत नाहीत, तिथे फक्त निस्वार्थ सेवा, सत्य, दया, करुणा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य असते. ज्या माणसाने आयुष्यभर दुसऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसले
त्याच्या जीवनातील अनेक संकटे स्वामी स्वतः हलकी करतात. आणि ज्याने दुसऱ्यांना रडवले, त्यांच्या हक्कावर डल्ला मारला, त्यांच्या विश्वासाचा व्यापार केला, त्याला कर्माचा न्याय एक दिवस नक्कीच अनुभवावा लागतो. एक प्रसंग मनाला स्पर्श करणारा आहे. एका गावात एक वृद्ध साधू राहत होते. त्यांच्याकडे एक श्रीमंत माणूस आला. तो अभिमानाने म्हणाला, महाराज, माझ्याकडे शेकडो एकर जमीन आहे, मोठा बंगला आहे, लाखो रुपये आहेत. आता मला आणखी काय करावे? साधूंनी त्याला स्मशानभूमीकडे नेले. तिथे अनेक समाधी दाखवत ते म्हणाले, यापैकी कोण श्रीमंत होता आणि कोण गरीब हे ओळखून दाखव. तो माणूस शांत झाला. साधू पुढे म्हणाले, मृत्यू सर्वांना समान करतो, पण या प्रत्येकाच्या पुढच्या प्रवासात फरक निर्माण करणारी गोष्ट म्हणजे त्यांची कर्मे. त्या दिवशी त्या श्रीमंत माणसाचा अहंकार पूर्णपणे गळून पडला. त्याला समजले की आयुष्याची खरी श्रीमंती पैशात नसून चांगल्या कर्मात असते. भक्त हो, कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यातील काही गोष्टी काढून घेतात. आपल्याला वाटते की त्यांनी आपल्यावर अन्याय केला, पण अनेक वर्षांनी मागे वळून पाहिले की समजते, जर ती गोष्ट आपल्या आयुष्यात राहिली असती तर आपण कदाचित अधिक मोठ्या संकटात अडकलो असतो. म्हणून प्रत्येक वेळी हे का झाले असा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी यातून मला काय शिकायचे आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. हा प्रश्न तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कारण प्रत्येक प्रसंग हा स्वामींचा एक संदेश असतो. जो तो संदेश समजून घेतो त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो. आज जर तुमच्याकडे कमी असेल तर निराश होऊ नका. अनेक वेळा कमी असणे हेच मोठे भाग्य असते. कारण कमी असलेल्या माणसाला कष्टाची किंमत कळते, नात्यांची किंमत कळते, एका घासाचे महत्त्व कळते आणि देवावर अवलंबून राहण्याची सवय लागते. पण ज्याच्याकडे सर्व काही असते तो अनेकदा स्वामींनाच विसरतो. म्हणून स्वामी समर्थ काही भक्तांना आधी संघर्ष देतात, जेणेकरून यश मिळाल्यानंतरही त्यांच्या मनात नम्रता कायम राहावी. लक्षात ठेवा भक्त हो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. कालच्या पापांवर पश्चात्ताप करा, पण त्यात अडकून राहू नका. आजपासून चांगल्या कर्मांची सुरुवात करा. एखाद्या भुकेल्याला अन्न द्या, एखाद्या दुःखी माणसाला धीर द्या, एखाद्या वृद्धाचा हात धरा, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करा, एखाद्या रुग्णासाठी प्रार्थना करा. हीच अशी कर्मे आहेत जी स्वामी समर्थांच्या चरणी सर्वात प्रिय असतात. मंदिरातील आरती काही मिनिटे चालते, पण मानवसेवेची आरती आयुष्यभर चालत राहते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याच्या मनात दया आहे त्याच्या घरात मी स्वतः वास करतो. म्हणून तुमच्या घरात रोज दिवा लावा, पण त्याचबरोबर मनातही प्रेमाचा दिवा लावा. देवघर स्वच्छ ठेवा, पण त्याहून अधिक तुमचे मन स्वच्छ ठेवा. कारण स्वामी दगडाच्या मूर्तीत जितके आहेत तितकेच ते प्रत्येक जीवाच्या हृदयातही आहेत. दुसऱ्याचा अपमान करून देवाची पूजा करणारा भक्त कधीच पूर्ण भक्त होऊ शकत नाही. दुसऱ्याचे मन जिंकणारा भक्तच स्वामींच्या मनात स्थान मिळवतो. म्हणून भक्त हो, आजचा हा संदेश मनात कोरून ठेवा. कर्माचे भोग टाळता येत नाहीत, पण चांगल्या कर्मांनी भविष्यातील मार्ग नक्कीच उजळता येतो. संकटे कायमची राहत नाहीत, पण त्यातून मिळालेली शिकवण आयुष्यभर साथ देते. स्वामी समर्थांवर अढळ विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस चांगल्या कर्माने सुरू करा आणि प्रत्येक रात्री स्वामींचे आभार मानून डोळे मिटा. विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की स्वामी तुमच्या आयुष्यात असा प्रकाश आणतील की तुम्हालाच वाटेल, माझ्या प्रत्येक अश्रूची किंमत स्वामींनी योग्य वेळी दिली. भक्त हो, अनेक लोक म्हणतात, स्वामी, आम्ही इतकी वर्षे तुमचे नाम घेत आहोत, तरी आमच्या आयुष्यात दुःख का संपत नाही? हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधीतरी येतो. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, नामस्मरण म्हणजे संकटे नाहीशी होण्याची हमी नाही. नामस्मरण म्हणजे संकटे सहन करण्याची शक्ती मिळण्याचा मार्ग आहे. कारण ज्याच्या मनात स्वामींचे नाम असते त्याच्या मनात भीती राहत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो तुटत नाही. वादळ कितीही मोठे असले तरी पर्वत हलत नाही. त्याचप्रमाणे श्रद्धा असलेला भक्त संकटातही स्थिर राहतो. भक्त हो, जगातील प्रत्येक माणूस आपल्या कर्मांचे ओझे घेऊन चालत असतो. कोणाचे ओझे हलके असते, कोणाचे जड असते. पण एक गोष्ट निश्चित आहे, स्वामी समर्थ त्या भक्ताचे ओझे उचलण्यास नेहमी तयार असतात, जो अहंकार सोडून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. अहंकार म्हणजे माणसाच्या डोळ्यांवर पडलेला पडदा. तो पडदा असताना सत्य दिसत नाही. म्हणून जीवनात कितीही यश मिळाले, कितीही पैसा मिळाला, कितीही मान सन्मान मिळाला तरी नम्रता कधीही सोडू नका. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते, कोरडे झाड मात्र ताठ उभे राहते. स्वामींच्या भक्ताने नेहमी फळांनी भरलेल्या झाडासारखे असावे. एक प्रसंग मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. एका राजाला आपल्या संपत्तीचा आणि सामर्थ्याचा फार गर्व होता. एकदा तो एका ज्ञानी संतांकडे गेला आणि म्हणाला, माझ्यासारखा भाग्यवान या जगात कोणी नाही. संतांनी त्याला एक मुठ वाळू हातात दिली आणि म्हणाले, हे घट पका. राजाने मुठ घट बंद केली. काही वेळाने त्याच्या बोटांमधून वाळू खाली पडू लागली.
संत म्हणाले, ज्याला तू घट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतोस तेच सर्वात आधी हातातून निसते. पैसा, सत्ता, सौंदर्य, तारुण्य आणि आयुष्यही असेच आहे. कायम टिकते ती फक्त चांगली कर्मे. त्या एका वाक्याने राजाचा गर्व नाहीसा झाला. भक्त हो, हा प्रसंग आपल्यालाही शिकवतो की या जगात काहीही कायमचे नाही. म्हणून अहंकार करण्यासारखे काहीच नाही. आज आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टींवरून नाती तुटतात. भाऊ भावापासून दूर होतो, मुलगा आई वडिलांपासून दूर जातो, मित्र मित्राचा शत्रू बनतो. कारण प्रत्येकाला स्वतःचं बरोबर वाटते. पण स्वामी समर्थ सांगतात, नाते जिंकायचे असेल तर वाद जिंकण्याचा हट सोडा. प्रत्येक वेळी उत्तर देणे आवश्यक नसते. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. कारण शांततेतून अनेक वाद संपतात, पण रागातून अनेक नाती संपतात. भक्त हो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई म्हणजे लोकांच्या मनात निर्माण झालेला विश्वास. जर लोक तुमच्या पाठीमागे म्हणत असतील की हा माणूस प्रामाणिक आहे, हा कोणाचे वाईट करत नाही, हा संकटात धावून येतो, तर समजा तुम्ही खूप मोठी संपत्ती कमावली आहे. ही संपत्ती कोणताही चोर चोरू शकत नाही, कोणतीही आग जाळू शकत नाही आणि कोणताही काळ नष्ट करू शकत नाही. पण जर लोक तुमच्याकडे बोट दाखवून म्हणत असतील की याच्यावर विश्वास ठेवू नका, तर कितीही पैसा असला तरी तो माणूस आतून गरीबच असतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात की दिवसातून काही क्षण स्वतःसाठी काढा. शांत बसा, डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणाला आनंद दिला, कोणाचे मन दुखावले, कोणासाठी प्रार्थना केली, कोणाला मदत केली. हा आत्मपरीक्षणाचा क्षणच माणसाला महान बनवतो. कारण जो स्वतःला बदलतो त्याचे भाग्यही बदलते. जो स्वतःला कधीच बदलत नाही त्याचे दुःखही बदलत नाही. भक्त हो, तुमच्या घरात पैसा कमी असू शकतो, पण प्रेम कमी असू देऊ नका. जेवण साधे असू शकते, पण त्यात आपुलकी असू द्या. कपडे साधे असू शकतात, पण मन स्वच्छ असू द्या. कारण स्वामी समर्थांना बाह्य वैभवापेक्षा अंतःकरणातील पवित्रता अधिक प्रिय आहे. ज्या घरात प्रेमाने 2 घास खाल्ले जातात त्या घरात स्वामींचा आशीर्वाद असतो. ज्या घरात रोज भांडणे, अपमान आणि कटुता असते त्या घरातील सुख हळूहळू निघून जाते. म्हणून भक्त हो, अजूनही वेळ गेलेली नाही. आजपासून नवीन सुरुवात करा. तुमच्या हातून चूक झाली असेल तर ती मान्य करा. ज्यांना दुखावले असेल त्यांची माफी मागा. आई वडिलांच्या चरणी डोके ठेवा. स्वामी समर्थांचे नाम ओठांवर ठेवा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परमेश्वराला तुमच्या यशापेक्षा तुमचे मन अधिक महत्त्वाचे आहे. मन शुद्ध असेल, कर्म शुद्ध असेल आणि श्रद्धा अढळ असेल तर स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडवेल. भक्त हो, आपण अनेकदा आपल्या दुःखाची तुलना दुसऱ्याच्या सुखाशी करतो. दुसऱ्याचे हसरे चेहरे दिसतात पण त्यामागील अश्रू दिसत नाहीत. दुसऱ्याचे मोठे घर दिसते पण त्या घरातली अस्वस्थता दिसत नाही. दुसऱ्याची संपत्ती दिसते पण ती कमावताना त्याने सहन केलेल्या वेदना दिसत नाहीत. म्हणूनच स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा करू नका. प्रत्येक जीव आपापल्या कर्मांचे ओझे वाहत आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्यानुसार परीक्षा देतो. म्हणून दुसऱ्याचे जीवन पाहून स्वतःला कमी समजू नका. स्वामींनी तुमच्यासाठीही एक सुंदर मार्ग तयार करून ठेवला आहे. फक्त श्रद्धा आणि संयम सोडू नका. कर्माचा नियम इतका सूक्ष्म आहे की अनेक वेळा माणसाला त्याची जाणीवही होत नाही. तुम्ही एखाद्याला प्रेमाने दिलेला एक ग्लास पाणी, संकटात दिलेला धीर, निराश माणसाच्या पाठीवर ठेवलेला विश्वासाचा हात, भुकेल्याला दिलेला एक घास, ही सर्व कर्मे परमेश्वराच्या दरबारात अमूल्य ठेवा बनून जमा होत असतात. आणि त्याचप्रमाणे एखाद्याचा केलेला अपमान, दिलेला त्रास, खोटे बोलून केलेली फसवणूक किंवा विश्वासघात, ही कर्मे शांतपणे नोंदली जात असतात. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, लहान कर्म समजून कधीही दुर्लक्ष करू नका. कारण मोठे भाग्यही छोट्या छोट्या चांगल्या कर्मांतूनच निर्माण होते. एक सुंदर कथा ऐका. एका वृद्ध महिलेकडे रोज एक भिकारी जेवण मागण्यासाठी यायचा. तिच्याकडे स्वतःसाठी सुद्धा फारसे अन्न नसायचे, तरी ती रोज त्याला अर्धी भाकरी देत असे. शेजारी तिला म्हणायचे, तू स्वतः उपाशी राहतेस तरी याला का खाऊ घालतेस? ती हसून म्हणायची, मी याला नाही, माझ्या कर्माला अन्न देत आहे. काही वर्षांनी ती महिला गंभीर आजारी पडली. तिची सेवा करण्यासाठी कोणीच नव्हते. पण ज्या भिकाऱ्याला तिने अनेक वर्षे अन्न दिले होते तोच तिची दिवसरात्र सेवा करू लागला. त्यानेच तिचे औषधपाणी केले, तिची काळजी घेतली आणि शेवटपर्यंत तिची साथ सोडली नाही. भक्त हो, चांगले कर्म कधीच वाया जात नाही. ते कधीतरी कुठल्या तरी रूपाने तुमच्याकडे परत येते. म्हणून मदत करताना परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. परमेश्वर योग्य वेळी त्याचे फळ अनेक पटींनी परत देतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात की दुःखाचा सर्वात मोठा उपाय म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. जेव्हा आपण फक्त स्वतःच्या वेदनांचा विचार करतो तेव्हा त्या अधिक मोठ्या वाटतात.
पण जेव्हा आपण एखाद्या गरजूला मदत करतो, एखाद्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसतो, तेव्हा आपल्या स्वतःच्या दुःखाचे ओझे हलके होऊ लागते. कारण सेवा ही फक्त दुसऱ्याची मदत नसते, ती आपल्या मनाचीही शुद्धी असते. म्हणून शक्य असेल तेव्हा सेवा करा. ती पैशानेच करावी लागते असे नाही. एखाद्याला प्रेमाने ऐकून घेणे, निराश माणसाला धीर देणे, वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडून देणे, एखाद्या आजारी व्यक्तीची विचारपूस करणे, ही देखील मोठी सेवा आहे. भक्त हो, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस स्वतःलाच हरवून बसला आहे. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण मन मोकळे करण्यासाठी एकही माणूस नाही. घर मोठे झाले, पण कुटुंब लहान झाले. पैसा वाढला, पण समाधान कमी झाले. सुविधा वाढल्या, पण मनःशांती हरवली. याचे कारण एकच आहे, आपण स्वामींचे नाम विसरत चाललो आहोत आणि कर्माचा मार्ग सोडत आहोत. ज्या दिवशी माणूस पुन्हा प्रेम, सत्य, दया आणि नामस्मरणाकडे वळेल, त्या दिवशी त्याच्या आयुष्यातील खरा आनंद परत येईल. म्हणून भक्त हो, आज स्वतःशी एक वचन द्या. कोणाची निंदा करणार नाही, कोणाचा हेवा करणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही. शक्य तितके प्रेम वाटणार, क्षमा करणार आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे सत्याचा मार्ग स्वीकारणार. कारण शेवटी माणसाची ओळख त्याच्या चेहऱ्याने होत नाही, तर त्याच्या कर्माने होते. आणि ज्याची कर्मे सुंदर असतात, त्याच्या जीवनात स्वामी समर्थांचा आशीर्वाद अखंड राहतो. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना सोडत नाहीत. कधी ते आपल्या पुढे चालतात आणि मार्ग दाखवतात, कधी आपल्या मागे उभे राहून संकटांपासून संरक्षण करतात, तर कधी आपल्या शेजारी चालत धीर देतात. फक्त एकच अट आहे, श्रद्धा जिवंत ठेवा. कारण श्रद्धा जिथे संपते, तिथे भीती सुरू होते. आणि श्रद्धा जिथे असते, तिथे स्वामी समर्थ स्वतः उपस्थित असतात. भक्त हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. सुखाची वेळ आली की माणूस म्हणतो, हे सुख कायम राहावे. आणि दुःखाची वेळ आली की तो म्हणतो, हे दुःख कधी संपणार. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, ना सुख कायमचे असते, ना दुःख कायमचे असते. कायम असते ती फक्त कर्माची गती. म्हणून सुखात कधी अहंकार करू नका आणि दुःखात कधी निराश होऊ नका. कारण सुखाच्या दिवसांत केलेला अहंकार भविष्यातील दुःखाचे कारण बनतो आणि दुःखाच्या दिवसांत ठेवलेला धीर भविष्यातील सुखाचा पाया बनतो. आज आपण पाहतो की माणूस दुसऱ्याच्या यशामुळे अस्वस्थ होतो. दुसऱ्याचे घर, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याची प्रगती पाहून त्याच्या मनात मत्सर निर्माण होतो. पण भक्त हो, मत्सर हा असा अग्नी आहे जो आधी स्वतःलाच जाळतो. दुसऱ्याचे नुकसान करण्याचा विचार करणारा माणूस सर्वप्रथम स्वतःच्या मनःशांतीचे नुकसान करतो. स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याचा आनंद पाहून ज्याच्या चेहऱ्यावर हसू येते, त्याच्यावर माझी कृपा लवकर होते. कारण दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणारे मन हेच खरे पवित्र मन असते. एक छोटीशी कथा ऐका. एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ मेहनती होता, तर धाकटा भाऊ सतत मोठ्या भावाचा हेवा करत असे. मोठा भाऊ जे काही कमवायचा, त्यातला काही भाग गरिबांना दान करायचा. धाकटा मात्र म्हणायचा, दान करून कोणी श्रीमंत होत नाही. काही वर्षे गेली. एकदा मोठ्या भावाच्या घराला आग लागली. संपूर्ण गाव धावत आले आणि प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली. काहींनी अन्न दिले, काहींनी पैसे दिले, काहींनी राहायला जागा दिली. काही दिवसांत त्याचे आयुष्य पुन्हा उभे राहिले. धाकटा भाऊ आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, हे लोक तुझ्यासाठी एवढे का करत आहेत. मोठा भाऊ हसून म्हणाला, मी आज जे घेत आहे, तेच मी अनेक वर्षांपूर्वी दुसऱ्यांना दिले होते. चांगले कर्म कधीच नष्ट होत नाही, ते योग्य वेळी आपल्याकडे परत येते. भक्त हो, ही कथा आपल्याला शिकवते की जे आपण जगाला देतो, तेच जग अनेक पटींनी आपल्याकडे परत पाठवते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की आयुष्यात कधीही कोणाला कमी लेखू नका. आज जो गरीब आहे, तो उद्या श्रीमंत होऊ शकतो. आज जो दुर्बल आहे, तो उद्या सामर्थ्यवान होऊ शकतो. आणि आज जो संकटात आहे, तो उद्या हजारो लोकांचा आधार बनू शकतो. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. कारण माणसाची खरी ओळख त्याच्या कपड्यांवरून होत नाही, तर त्याच्या स्वभावावरून होते. मधुरवाणी आणि नम्र स्वभाव ही अशी संपत्ती आहे जी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. भक्त हो, अनेक वेळा आपण आपल्या शब्दांची ताकद विसरतो. तलवारीने झालेली जखम भरून निघते, पण शब्दांनी झालेली जखम अनेक वर्षे मनात राहते. म्हणून बोलण्यापूर्वी स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे, त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनाला आधार मिळेल की वेदना. जर तुमचे शब्द कोणाला धैर्य देत असतील, तर समजा तुम्ही स्वामींची सेवा करत आहात. आणि जर तुमच्या शब्दांमुळे कोणाचे मन तुटत असेल, तर समजा तुम्ही नकळत वाईट कर्माची बीजे पेरत आहात. स्वामी समर्थ म्हणतात, जग जिंकण्यापूर्वी स्वतःचे मन जिंका. कारण मनावर नियंत्रण नसलेल्या माणसाला कितीही संपत्ती मिळाली तरी तो सुखी होत नाही. राग आला तर क्षणभर शांत बसा. अपमान झाला तर लगेच उत्तर देऊ नका. कोणी चुकीचे बोलले तर त्याच भाषेत उत्तर देण्याची घाई करू नका.
कारण संयम हा दुर्बलतेचे नव्हे तर सामर्थ्याचे लक्षण आहे. शांत राहणारा प्रत्येक माणूस घाबरलेला असतो असे नाही, अनेकदा तो स्वतःच्या संस्कारांचे रक्षण करत असतो. आजपासून एक छोटासा नियम करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे स्वामी समर्थांचे नाम घ्या आणि स्वतःला विचारा, आज माझ्या हातून कोणते पुण्य झाले, कोणाला मी मदत केली, कोणाला मी दुखावले. जर चूक झाली असेल तर उद्या ती सुधारण्याचा संकल्प करा. हा छोटासा नियम काही दिवस पाळला तर तुमचे विचार बदलतील. विचार बदलले की कर्म बदलेल, कर्म बदलले की भाग्य बदलेल, आणि भाग्य बदलले की तुमच्या आयुष्यात स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव स्वतः तुम्हाला येईल. म्हणून भक्त हो, जीवन कितीही कठीण वाटले तरी निराश होऊ नका. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतो, प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होते. तसेच प्रत्येक संकटानंतर स्वामी समर्थांच्या कृपेने नवीन आशेचा दिवस उगवतो. फक्त विश्वास सोडू नका, चांगली कर्मे सोडू नका आणि स्वामींचे नाम सोडू नका. कारण ज्या भक्ताच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव असते त्याच्या जीवनात आशेचा दिवा कधीच विझत नाही. भक्त हो, तुम्ही कधी नदीकाठी शांत बसून वाहणाऱ्या पाण्याकडे पाहिले आहे का? नदी कोणालाही विचारत नाही की तू श्रीमंत आहेस की गरीब, तू मोठा आहेस की लहान. ती सर्वांना सारखेच पाणी देते. झाड कधी विचारत नाही की माझ्या सावलीत बसणारा कोण आहे. सूर्य रोज उगवतो, तो कोणावर राग धरत नाही. निसर्ग आपल्याला एकच शिकवण देतो, देत राहा, वाहत राहा, थांबू नका. पण माणूस मात्र थोडेसे यश मिळाले की बदलतो. त्याच्या बोलण्यात गर्व येतो, वागण्यात कठोरपणा येतो आणि मनातून नम्रता निघून जाते. तेव्हाच स्वामी समर्थ महाराज शांतपणे सांगतात, अहंकार हा माणसाचा पहिला पराभव असतो. कारण जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो तो शिकणे बंद करतो, आणि जो शिकणे बंद करतो त्याची प्रगतीही थांबते. आज अनेक जण म्हणतात, माझ्याकडे कोणी नाही. पण भक्त हो, हा विचार चुकीचा आहे. जोपर्यंत तुमच्या ओठांवर स्वामी समर्थांचे नाम आहे तोपर्यंत तुम्ही कधीच एकटे नाही. जगातील माणसे कधीतरी साथ सोडू शकतात, नातेवाईक दूर जाऊ शकतात, मित्र बदलू शकतात, पण स्वामींची कृपा कधीच बदलत नाही. अनेक वेळा तुम्हाला असे प्रसंग आठवत असतील की जिथे सर्व मार्ग बंद झाले होते पण अचानक कुठून तरी मदत मिळाली. एखादा अनोळखी माणूस मदतीला आला, एखादा योग्य निर्णय योग्य वेळी सुचला, एखादे मोठे संकट अगदी थोडक्यात टळले. भक्त हो, हा योगायोग नसतो, हीच स्वामी समर्थांची अदृश्य कृपा असते. ते स्वतः दिसत नसले तरी त्यांचा हात आपल्या पाठीवर कायम असतो. एक हृदयस्पर्शी कथा ऐका. एका वृद्धाला 2 मुलगे होते. मोठा मुलगा श्रीमंत झाला आणि धाकटा साधे जीवन जगत होता. एके दिवशी वडिलांनी दोघांनाही एकच प्रश्न विचारला, माझ्या जाण्यानंतर माझी सर्वात मोठी आठवण काय ठेवणार? मोठा मुलगा म्हणाला, तुमचा फोटो मोठ्या फ्रेममध्ये लावेन. धाकटा मुलगा शांतपणे म्हणाला, बाबा, तुम्ही मला जे चांगले संस्कार दिले तेच माझ्या मुलांमध्ये जपेन. वृद्धाच्या डोळ्यांत पाणी आले. ते म्हणाले, फोटोला हार घालणाऱ्यांपेक्षा संस्कार जपणारा मुलगा अधिक श्रीमंत असतो. भक्त हो, पैसा वारसा म्हणून देता येतो पण संस्कार कमवावे लागतात. आणि ज्या घरात चांगले संस्कार असतात त्या घरात स्वामी समर्थांचा आशीर्वाद पिढ्यानपिढ्या टिकून राहतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या मुलांना मोठे घर देण्यापेक्षा मोठे विचार द्या. भरपूर पैसा देण्यापेक्षा प्रामाणिकपणा द्या. महागडे कपडे देण्यापेक्षा चांगले संस्कार द्या. कारण पैसा संपतो, संपत्ती नष्ट होते, पण संस्कार माणसाला आयुष्यभर योग्य मार्ग दाखवत राहतात. म्हणून आपल्या मुलांसमोर नेहमी सत्य बोला, प्रेमाने वागा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. मुले आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या वागण्याकडून अधिक शिकतात. भक्त हो, लक्षात ठेवा, परमेश्वराला तुमची श्रीमंती दाखवण्याची गरज नाही. त्याला तुमचे हृदय दाखवा. तुम्ही किती वेळ पूजा करता यापेक्षा पूजा झाल्यानंतर तुम्ही कसे वागता हे अधिक महत्त्वाचे आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर जर तुम्ही एखाद्या गरीबाचा अपमान करत असाल, एखाद्याशी खोटे बोलत असाल किंवा कोणाचा हक्क हिरावून घेत असाल तर ती पूजा अपूर्ण आहे. पण जर तुम्ही एखाद्याला प्रेमाने मदत केली, कोणाला क्षमा केली, एखाद्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसले, तर त्या एका कृतीने स्वामी अधिक प्रसन्न होतात. आजच्या काळात माणूस खूप वेगाने धावत आहे, पण त्याला हेच माहीत नाही की तो कुठे पोहोचणार आहे. आयुष्यभर पैसा कमावण्यात वेळ जातो आणि शेवटी डॉक्टर सांगतात, आता विश्रांती घ्या. पण तेव्हा शरीर साथ देत नाही. म्हणून भक्त हो, जीवनात काम करा, कष्ट करा, यश मिळवा, पण त्याचबरोबर स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि स्वामींच्या स्मरणासाठीही वेळ काढा. कारण आयुष्य फक्त कमावण्यासाठी नाही तर योग्य पद्धतीने जगण्यासाठी मिळाले आहे. म्हणून आज एक संकल्प करूया. कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा सोडायचा नाही. कितीही कठीण प्रसंग आला तरी दुसऱ्याचा हक्क घ्यायचा नाही. कितीही राग आला तरी आई वडिलांचा अपमान करायचा नाही. कितीही दुःख आले तरी स्वामी समर्थांवरील विश्वास ढळू द्यायचा नाही.
कारण ज्याच्या मनात श्रद्धा, ओठांवर नाम आणि हातात चांगले कर्म असते, त्या भक्ताला उशिरा का होईना, पण स्वामी समर्थ नक्कीच उंचीवर घेऊन जातात. भक्त हो, हे शब्द फक्त ऐकून विसरू नका. आजपासून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करा. कारण प्रवचन ऐकणारे हजारो असतात, पण प्रवचन जगणारे फार थोडे असतात. आणि जे स्वामींचे विचार आपल्या आचरणात उतरवतात, त्यांच्या आयुष्यातच खरा चमत्कार घडतो. एक दिवस ते मागे वळून पाहतात आणि त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागतात. तेव्हा त्यांच्या ओठांवर फक्त एकच शब्द असतो, स्वामी, तुम्ही माझा हात कधीच सोडला नाही. भक्त हो, या जगात जर कोणती गोष्ट सर्वात मौल्यवान असेल तर ती म्हणजे विश्वास. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, आरोग्य बिघडले तर उपचाराने सुधारू शकते, व्यवसाय बंद पडला तर पुन्हा उभा करता येतो, पण एकदा विश्वास तुटला तर तो पुन्हा जुळवण्यासाठी संपूर्ण आयुष्यही कमी पडते. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, असा व्यवहार करा की लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतील. कारण ज्याचा शब्द खरा असतो, त्याच्यावर स्वामींची कृपा आपोआप राहते. खोटेपणाने मिळालेला फायदा काही दिवसांचा असतो, पण सत्याने मिळालेला मान आयुष्यभर टिकतो. आजच्या जगात प्रत्येकाला मोठे व्हायचे आहे, पण चांगले माणूस व्हायचे आहे का, हा प्रश्न फार कमी लोक स्वतःला विचारतात. मोठेपणा पैशाने येतो, पदाने येतो, प्रसिद्धीने येतो, पण चांगुलपणा फक्त संस्कारांनी आणि कर्मांनी येतो. आणि स्वामी समर्थांच्या दृष्टीने मोठेपणापेक्षा चांगुलपणाचे मूल्य अधिक आहे. कारण इतिहासाने मोठे लोक विसरले असतील, पण चांगल्या माणसांना कधीच विसरले नाही. ज्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश दिला, त्यांची आठवण आजही प्रेमाने केली जाते. एक सुंदर प्रसंग ऐका. एका संतांच्या आश्रमात 2 शिष्य होते. एक रोज तासनतास पूजा करायचा, तर दुसरा पूजा कमी करून आश्रमात आलेल्या वृद्धांची सेवा करायचा. एक दिवस पहिला शिष्य म्हणाला, गुरुजी, मी इतकी पूजा करतो, तरी तुम्ही त्याचेच कौतुक का करता? गुरुजी त्याला म्हणाले, तू देवाला फुले अर्पण करतोस, पण हा देवाच्या रूपातील माणसांना प्रेम अर्पण करतो. तुझी पूजा देवापर्यंत पोहोचते, पण याची सेवा देवाच्या हृदयापर्यंत पोहोचते. भक्त हो, हा प्रसंग आपल्याला शिकवतो की स्वामी समर्थांना केवळ विधी नको असतात, तर करुणेने भरलेले हृदय हवे असते. भक्त हो, जीवनात कधीही दुसऱ्याच्या अपयशावर आनंद मानू नका. कारण आज तो पडला आहे, उद्या कदाचित आपण पडू. त्यावेळी आपल्यालाही कोणाच्या आधाराची गरज भासेल. म्हणून दुसऱ्याला खाली खेचण्याऐवजी त्याला उभे करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, दुसऱ्याला वर उचलताना तुमचे हातही वरच असतात. हीच कर्माची सुंदर शिकवण आहे. दुसऱ्याला दिलेला आधार म्हणजे आपल्या भविष्यासाठी केलेली पुण्याची गुंतवणूक आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात की प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असल्यासारखा जगा, पण प्रत्येक चांगले कर्म असे करा की त्याचे फळ पुढच्या अनेक वर्षांपर्यंत लोकांना मिळत राहील. तुम्ही लावलेले एक झाड, शिकवलेला एक चांगला विचार, दिलेली एक मदत, वाचवलेले एक नाते आणि दिलेले एक प्रेमळ हास्यही अनेकांच्या आयुष्यात बदल घडवू शकते. म्हणून कधीही स्वतःला लहान समजू नका. छोटासा दिवाही संपूर्ण अंधार दूर करण्याची ताकद ठेवतो. भक्त हो, काही लोक म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, नशिबावर रडण्यापेक्षा कर्मावर काम करा. कारण नशीब बदलण्याची किल्ली तुमच्या हातातच आहे. आज तुम्ही केलेले प्रत्येक चांगले कर्म उद्याचे नशीब घडवत असते. म्हणून अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका. दार बंद झाले तर स्वामी दुसरे दार उघडतील. पण त्यासाठी तुमच्यात धीर आणि विश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच भक्ताला त्याच्या सहनशक्तीपेक्षा मोठे दुःख देत नाहीत. ज्या संकटातून तुम्ही जात आहात ते पार करण्याची शक्तीही त्यांनी तुमच्यात ठेवलेली आहे. फक्त त्या शक्तीवर विश्वास ठेवा. स्वतःला कधीही कमकुवत समजू नका. कारण स्वामींचा भक्त कधीच एकटा नसतो. त्याच्या प्रत्येक पावलामागे स्वामींचा अदृश्य हात असतो. अनेक वेळा आपण म्हणतो, मी वाचलो कसा? तेव्हा समजून घ्या, तुम्ही नाही वाचलात, स्वामींनी तुम्हाला वाचवले. म्हणून भक्त हो, आज या क्षणी एक निर्णय घ्या. कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडायचा नाही. दुसऱ्याचे वाईट करायचे नाही. कोणाच्या दुःखाचे कारण बनायचे नाही. शक्य तितक्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे. आई वडिलांचा सन्मान करायचा. गुरुजनांचा आदर करायचा. आणि प्रत्येक श्वासागणिक श्री स्वामी समर्थ हे नाम आपल्या हृदयात जपायचे. कारण ज्या हृदयात स्वामींचे नाम वसते, त्या हृदयात भीती राहत नाही. तिथे फक्त विश्वास, धैर्य आणि आशेचा प्रकाश कायम प्रज्वलित राहतो. आणि शेवटी एवढेच सांगतो भक्त हो, कर्माचा न्याय अटळ आहे, पण स्वामी समर्थांची कृपा अमर्याद आहे. त्यामुळे भूतकाळातील चुका आठवून स्वतःला दोष देण्यात आयुष्य वाया घालवू नका. आजपासून चांगल्या कर्मांची सुरुवात करा. विश्वास ठेवा, एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, प्रत्येक दुःखामागे तुमची कृपा दडलेली होती. प्रत्येक अश्रूने मला तुमच्या अधिक जवळ आणले. श्री स्वामी समर्थ.